हे गाईज, आय नो जेव्हा आपला 7th सेमिस्टर स्टार्ट होतो म्हणजे बी फार्मसीच्या फायनल इयरमध्ये आपण एंटर घेतो तेव्हा वेरियस असे कन्फ्युजन मुलांच्या मनामध्ये तयार होतात. कन्फ्युजन रिलेटेड टू द प्रॅक्टिस स्कूल, रिलेटेड टू आवर प्रोजेक्ट वर्क. कारण काय होतं ना की आतापर्यंत आपल्याला एक सवय पडलेली असते फर्स्ट सेमिस्टर पासून तर 6th सेमिस्टर पर्यंत की आपल्याला एक पॅटर्न दिला असतो, डेडलाईन दिली असते. त्या डेडलाईन थ्रू आपल्याला सगळे काही प्रॅक्टिकल्स हे परफॉर्म करावं लागतात. बट फायनल इयरमध्ये आल्यानंतर आपल्याला ती गाईडलाईन नसते, आपल्याला आपली गाईडलाईन ही प्रिपेअर करायची असते. सो याबद्दलच मुलांचं भरपूर असं कन्फ्युजन असतो की नेमकं आपलं जे काही प्रोजेक्ट वर्क आहे त्या प्रोजेक्ट वर्कमध्ये आपण काय करायला पाहिजे, प्रोजेक्ट वर्क कशा प्रकारे सिलेक्ट करायला पाहिजे, यामध्ये आपण नेमकं काय काय करू शकतो, कुठल्या कुठल्या प्रकारची हेल्प घेऊन आपण ह्या प्रोजेक्ट वर्कवरती काम करू शकतो. सो आजच्या ह्या व्हिडिओमध्ये तुमच्या ह्या सगळ्या प्रश्नांवरती मी सोल्युशन घेऊन आले आहे. आज मी तुमच्यासोबत डिस्कस करणार आहे अबाउट आवर प्रोजेक्ट वर्क जो आपण फायनल इयरमध्ये करत असतो. फर्स्ट थिंग मी तुम्हाला क्लिअर करणार आहे की प्रोजेक्ट वर्कमध्ये तुम्ही कुठल्या कुठल्या गोष्टी करू शकता, तुमचा टॉपिक कशा प्रकारे तुम्ही सिलेक्ट करू शकता, कुठल्या कुठल्या टिप्स तुम्ही फॉलो करायला पाहिजे, त्या टिप्स मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. प्लस तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे अशा 3 AI टूल्स जे तुम्हाला प्रोजेक्ट वर्क सिलेक्ट करण्यासाठी खूप हेल्पफुल ठरू शकतो. सो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला भरपूर असा हेल्पफुल राहणार आहे रिगार्डिंग टू युअर प्रोजेक्ट वर्क. सगळ्यात आधी वरती नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, सो दॅट तुम्हाला असे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ हे भेटत राहणार. फर्स्ट ऑफ ऑल, का आपल्याला फायनल इयरमध्ये प्रोजेक्ट वर्क असतं आणि तो जो काही पर्टिक्युलर प्रोजेक्ट वर्क आहे आपल्याला करणं इम्पॉर्टंट असतं. याचे मी तुम्हाला 2 मोस्ट इम्पॉर्टंट रिझन देते की का तुम्ही तुमचा जो काही प्रोजेक्ट वर्क आहे स्वतः परफॉर्म करायला पाहिजे. आय नो मुलं हे आजकाल खूप ॲडव्हान्स झाले आहे, त्यांच्याकडे बरेच असे सोल्युशन आले आहे प्रत्येक गोष्टीसाठी. कुठलाही हार्ड वर्क म्हटलं की त्यांना तिथे एक स्मार्ट वर्क पाहिजे जो इझिली त्यांचं काम करून देईल. मग बरेचदा मुलं ट्राय करतात की प्रोजेक्टवर आपल्याला विकत घेता येईल का, किंवा आपल्याला दुसऱ्या युनिव्हर्सिटीचा कॉपी पेस्ट करता येईल का, किंवा गुगल थ्रू आपल्याला कॉपी पेस्ट करता येईल का, असे वेरियस असे सोल्युशन मुलांकडे असतात. तर मी तुम्हाला 2 असे मेन रिझन देणार आहे की का तुम्ही स्वतः प्रोजेक्टवर परफॉर्म करायला पाहिजे आणि ते परफॉर्म केल्यानंतर तुम्हाला त्याचा नेमका काय फायदा होतो. तर यू आर इन अ फायनल इयर झाल्यानंतर काय करतो की आपण बीफार्मच्या मधनं पास आउट होणार आणि कुठेतरी आपलं करिअर स्टार्ट होतं. ठीक आहे, हीच एक फर्स्ट स्टेप असते ज्या स्टेपमध्ये आपलं करिअर स्टार्ट होतं. सो जेव्हा तुम्ही तुमच्या रिझ्युमेमध्ये लिहिता की तुम्ही या पर्टिक्युलर टॉपिकवरती रिसर्च वर्क केला आहे तुमच्या फायनल इयरमध्ये, जेव्हा रिझ्युमे सॉर्ट आउट होतं तेव्हा तुम्ही त्याच्यामध्ये काहीतरी वेगळं दिसतात. कारण सगळे फायनल इयरचे स्टुडंट आय नो अप्लाय करतात कुठेतरी, कोणी कुठे अप्लाय करतं आणि जे काही रिझ्युमे असते त्या रिझ्युमेमध्ये आपण काहीतरी वेगळं दिसलं, आपले जे काही ॲबिलिटीज आहे ते जर डिफरंट असणार तरच आपले जास्त चान्सेस असते टू गेट अ जॉब. ठीक आहे, सो जर तुम्हाला चांगल्या पॅकेजचा चांगल्या कंपनीमध्ये किंवा चांगल्या इन्स्टिट्यूटमध्ये जर जॉईन व्हायचं असणार तर तुम्ही हा जो काही तुमचा फायनल इयरचा प्रोजेक्ट वर्क आहे तो ऑनेस्टली करा. कारण काय होतं की आय नो की सगळे मुलं अप्लाय करणार, भरपूर मुलं अप्लाय करणार फॉर अ सिंगल पोस्ट. भरपूर मुलांमध्ये तुमच्यामध्ये काय डिफरंट आहे हे चेक केलं जातं. रिझ्युमेमध्ये जर तुम्ही लिहिलं की तुम्ही ह्या पर्टिक्युलर टॉपिकवरती रिसर्च टॉपिक केला आहे, रिसर्च वर्क केलं आहे, तर तुम्ही तिथे काहीतरी वेगळे दिसणार. ठीक आहे, प्लस काय होतं, ठीक आहे तुम्ही रिसर्च टॉपिक लिहिला, तुमचा जे काही पर्टिक्युलर टॉपिक आहे त्याच्यामध्ये टाकला. सेकंड थिंग, इंटरव्ह्यूमध्ये जेव्हा तुम्ही जाता तेव्हा तुम्हाला त्या पर्टिक्युलर प्रोजेक्टवरती क्वेश्चनिंग केली जाते. कारण काहीतरी वेगळं तुम्ही त्याच्यामध्ये रिझ्युमेमध्ये लिहिलं आहे. ते जे काही एक्सपर्ट्स असतात ते क्रॉस चेक करतात की हा जो पर्सन आहे याने हा प्रोजेक्ट वर्क केला आहे का. मग जर असणार तर या जो काही टॉपिक आहे या टॉपिकबद्दल याला सगळी इन्फॉर्मेशन असतात. ठीक आहे, सो त्याच्यावरती क्रॉस एक्झामिनेशन केली जाते, बरेच असे क्वेश्चन विचारले जाते. जर तुम्ही ऑनेस्टली केलं असणार परफॉर्म तुमचं वर्क तर तुम्हाला इझिली त्यावरती सगळं काही आन्सर देता येईल. इन्स्ट्रुमेंट यूज केले, इन्स्ट्रुमेंटबद्दल सांगता येईल, तुमचा न्यूली टॉपिक का तुम्ही सिलेक्ट केला, कशा प्रकारे सिलेक्ट केला, त्या जो काही लेटेस्ट तुमचा टॉपिक असतो त्या टॉपिक्सवरती सगळे काही क्वेश्चन्स तुम्ही इझिली आन्सर देऊ शकता. तिथे तुम्ही युनिक दिसणार, तिथे तुमचं सिलेक्शन व्हायचे चान्सेस जास्त असते. ठीक आहे, हा झाले फर्स्ट रिझन. सेकंड रिझन आहे तुमचं जे काही टीम वर्क आहे, टीम वर्क करण्याची जी काही कॅपॅसिटी असते, ॲबिलिटी असते ती इन्क्रीज होते. आता तुम्ही म्हणणार की टीम वर्क हा कुठला काय इम्पॉर्टंट थिंग असू शकते.
बट येस ॲक्च्युली टीम वर्क हा खूप वायटल रोल प्ले करतो. कारण जेव्हा तुम्ही एखाद्या इन्स्टिट्यूटला जॉईन करता, कंपनीला जॉईन करता किंवा कोडिंगमध्ये जाता किंवा कुठलाही फील्ड तुम्ही जेव्हा चूज करता, तेव्हा तुम्हाला एका टीममध्ये वर्क करायचं असते. आणि ट्रस्ट मी, जेव्हा आपण टीममध्ये वर्क करतो तर ॲडजस्ट होणं हे खूप डिफिकल्ट असतं. ठीक आहे, आपण आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये ॲडजस्ट होतं. आता तुम्ही बघा की एखादं जर आपण छोटा मोठा फंक्शन जरी आपल्या कॉलेजमध्ये प्लॅन केला, प्रेशर पार्टी म्हणा किंवा एखादा गणेश फेस्टिवल जेव्हा आपण प्लॅनिंग करतो, तेव्हा किती सारे कॉम्प्लिकेशन आहेत. इथं कोणी काय म्हणतो, कोणी काय म्हणतो, कोणाचं काहीतरी येतं जुळतं, असं बरेच असे कॉम्प्लिकेशन असते. मला त्याबद्दल बोलायचं नाही, बट मला हे सांगायचं आहे की टीम वर्क हे खूप जास्त इम्पॉर्टंट असतं. सो तुम्हाला ती जी काही ॲबिलिटी आहे ती ॲबिलिटी प्रोड्यूस होते की टीममध्ये कशा प्रकारे मेंटली पीस घ्यायचं, कुठल्या काम कोणाकडनं कसं करून घ्यायचं, हे सगळं आपण शिकतो. सो हे मोस्ट इम्पॉर्टंट रिझन आहे की फायनल इयरमध्ये तुम्ही स्वतःचा जो काही प्रोजेक्ट आहे तो स्वतः करा. 2 सेमिस्टरमध्ये आपल्याला चान्स असतात, 7th आणि 8th मध्ये दोन्हीमध्ये आपल्याला जो काही वर्क आहे तो वर्क करायचा असतो. सो ऑनेस्टली करा, सो दॅट तुम्हाला जो काही आफ्टर बी फार्मसी जी काही अपॉर्च्युनिटी आहे ते जास्त प्रमाणात ग्रॅब करता येईल. ओके, नाउ कम टू अवर मेन टॉपिक, दॅट इज अवर प्रोजेक्ट वर्क. प्रोजेक्ट वर्क आपण कशा प्रकारे करायला पाहिजे आणि काय काय त्याच्यामध्ये नेमकं करू शकतो. तर प्रोजेक्ट वर्क हा आपण 3 पार्ट्समध्ये करू शकतो. फर्स्ट वन असतं रिसर्च, सेकंड वन असतं रिव्ह्यू अँड थर्ड वन असतं सर्वे. ठीक आहे, याबद्दल आपण डिटेलमध्ये बघूया की नेमकं काय असतं. फर्स्ट थिंग, प्रोजेक्ट वर्कमध्ये 2 गोष्टीवरती फोकस केला जातं. फर्स्ट असतं तुमचा युनिकनेस अँड सेकंड वन असतं तुमचं कॉन्ट्रिब्युशन. तुम्ही जो काही पर्टिक्युलर टॉपिक सिलेक्ट करणार आहे तो किती युनिक आहे. हे जे आतापर्यंत डेव्हलपमेंट झालं आहे याच्यामध्ये तुम्ही तुमचं काहीतरी वेगळं काय सर्च करत आहे, काय सर्च करण्याचा विचार करत आहे, हा झाला युनिकनेस. प्लस सगळ्यात आधी मुलांमध्ये जे कन्फ्युजन होतं रिगार्डिंग टू देअर प्रोजेक्ट वर्क, तर कन्फ्यूज व्हायचा हा पार्टच नाही आहे. काय होतं की आतापर्यंत आपल्याला सवय पडली आहे 1st to 6th सेमेस्टरपर्यंत की आपल्याला जो काही प्रॅक्टिकल परफॉर्म करायचं असतं त्याची एक गाईडलाईन दिलेली असते, एक प्रोसिजर दिली असते आणि आपण ती फॉलो करतो. बट आता हा आपला एक प्लॅटफॉर्म असतो ज्याच्यामध्ये आपण स्वतःचं काहीतरी डेव्हलप करू शकतो. ॲज अ फार्मासिस्ट आहे म्हणून स्वतःला आपण प्रूफ करू शकतो की जे काही आतापर्यंत आपण शिकलो, जे काही थेरॉटिकली नॉलेज गेलं त्याला आता अप्लाय करायची हे एक बेस्ट प्लॅटफॉर्म असते. ठीक आहे, सो याला एक कन्फ्युजनमध्ये किंवा काहीतरी करायचं आहे बाबा करायचं आहे म्हणून याला क्रॅक करू नका. तर स्वतः काहीतरी प्रूफ करण्यासाठी तुम्ही एक प्रोजेक्ट वर्क परफॉर्म करा, हे माझं तुम्हा सगळ्यांना सजेशन राहणार. तुम्ही म्हणणार की ठीक आहे मॅडम आम्हाला करायचं आहे आणि आम्ही ठरवलं की आम्हाला एक खूप ऑनेस्टली आमचा प्रोजेक्ट वर्क करायचा आहे, मग नेमकं कसं करायचं. तर फर्स्ट थिंग काय करायचं असते, आपल्याला एक असा टॉपिक सर्च करायचा असतो ज्या टॉपिकवरती आतापर्यंत कुठल्याही प्रकारचं वर्क झालेलं नाही आहे. ठीक आहे, म्हणजे असा न्यूली एक टॉपिक घ्यायचा आहे. आता फॉर एक्झाम्पल आता हा टॉपिक तुम्ही कुठे सर्च करणार, सर्च करण्यासाठी तुम्ही 3 वेगवेगळे वेज यूज करू शकता. फर्स्ट वेमध्ये तुम्ही तुमच्या प्रोफेसरकडे जाऊ शकता. जर तुमचे प्रोफेसर एखादा PhD वर्क करत असणार तर तुम्ही त्यांना जॉईन होऊ शकता. त्यांच्याकडनं PhDचे जे काही न्यूली डिस्कवर्ड टॉपिक असतात त्यावरती वर्क करू शकता. ठीक आहे, हा झाला तुमचा फर्स्ट ऑप्शन. सेकंड ऑप्शनमध्ये काय करू शकतो आपण, बरेच असे कॉलेजेस वेगवेगळे असे टॉपिकवरती रिसर्च करत असतात. सो तुम्ही काय करू शकता की डिफरंट जे युनिव्हर्सिटीज आहे, जे काही इन्स्टिट्यूट्स आहे त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवरती जाऊ शकता. त्यांचे काही लेटेस्ट रिसर्च आहे का ते चेक करू शकता, रिसर्च आर्टिकल चेक करू शकता. त्यांच्यामध्ये त्यांना काही क्युरीज आले का किंवा काय ते सॉल्व्ह करू शकले नाही ते तुम्ही फाइंड आउट करू शकता आणि त्याच्यावरती तुम्ही सोल्युशन काढू शकता. ठीक आहे, ही झाली सेकंड वे. या वेनी तुम्ही तुमचा टॉपिक सर्च करू शकता. थर्ड वे काय आहे, थर्ड वे आहे रिसर्च आर्टिकलला स्टडी करून. ठीक आहे, प्लीज असे रिसर्च आर्टिकल आपल्याला अवेलेबल असतात. सो हे रिसर्च आर्टिकल जर तुम्ही स्टडी केला तर यावरती आपल्याला कळणार की फॉर एक्झाम्पल एखादा प्रोफेसर आहे आणि त्यांनी पर्टिक्युलर एक रिसर्च आर्टिकल पब्लिश केला आहे. त्या रिसर्च आर्टिकलमध्ये काय असतं की त्यांनी जे काही वर्क केला त्याबद्दलही तो इन्फॉर्मेशन देतो, प्लस जिथे तो फेल झाला
ते सुद्धा तो इन्फॉर्मेशन त्याच्यामध्ये फिलअप करतो. सो इथे आपल्याकडे एक चान्स आहे की ज्या रिसर्चमध्ये ते फेल झाले तो टॉपिक आपण घेऊ शकतो आणि त्याच्यावरती आपण आपलं कॉन्ट्रीब्युशन देऊ शकतो. हे झाले 3 वे. त्या वेने तुम्ही तुमचा एक टॉपिक सिलेक्ट करू शकता. ओव्हरऑल काय करायचं आहे की आपल्याला एक असा युनिक टॉपिक सिलेक्ट करायचा आहे ज्यावरती वर्क झालेला नाही आहे. त्या झाल्या काही जुन्या अशा पद्धती ज्याला आपण म्हणू शकतो. बट नाउअडेज टेक्नॉलॉजी ही खूप इम्प्रूव्ह झालेली आहे. ठीक आहे, व्हेरियस अशी टूल्स आता मार्केटमध्ये अवेलेबल आहे. सो 3 असे AI टूल मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे जे तुम्हाला तुमचा प्रोजेक्ट वर्कचा टॉपिक सिलेक्ट करण्यासाठी मोस्ट इम्पॉर्टंट ठरू शकतो. फर्स्ट AI टूल आहे कन्सेन्सस. कन्सेन्सस हा एक असा AI टूल आहे जो AI टूल तुम्हाला तुमचा रिसर्च टॉपिक सिलेक्ट करायसाठी जास्त इम्पॉर्टंट रोल प्ले करू शकता. कन्सेन्सस वरती जर तुम्ही सर्च केलं की प्लीज गिव्ह मी अ सजेशन अबाउट अ न्यू रिसर्च टॉपिक, तुम्हाला कशावरती इंटरेस्ट आहे, हर्बलवरती इंटरेस्ट आहे, ॲलोपॅथीवरती इंटरेस्ट आहे किंवा एखाद्या न्यूली डिसीजवरती इंटरेस्ट आहे, तुम्हाला तो फक्त डिसीज किंवा तो काही टॉपिक आहे, फॉर्म्युलेशन्स आहे, ते फॉर्म्युलेशन त्यावरती टाकेल. त्यावरती तो जो काही AI टूल आहे व्हेरियस असे ऑप्शन तुम्हाला अवेलेबल करून देईल. त्यावरून तुम्ही तुमचा जो काही टॉपिक आहे तो सिलेक्ट करू शकता. देन सेकंड टूल आहे जेनी. जेनीमध्ये सुद्धा तुम्ही सेम टॉपिक सर्च करू शकता. यावरती सुद्धा तुम्हाला बरेच असे ऑप्शन्स येतात की ज्यावरती आतापर्यंत वर्क झालेलं नाही आहे. तुम्ही त्यावरून सुद्धा सिलेक्ट करू शकता. थर्ड AI टूल आहे पेपरपल. हे सुद्धा एक खूप बेस्ट AI टूल आहे. याच्यामध्ये आपण आपला टॉपिक तर सिलेक्ट करू शकतो, प्लस हे आपल्याला हेल्प करतं फॉर रायटिंग अवर ॲब्स्ट्रॅक्ट, समरीज आणि व्हेरीज असे जे काही थेरॉटिकल वर्क आहे ते सुद्धा लिहायला हे हेल्पफुल असतं. सो हे तुम्ही 3 हे AI टूल यूज करू शकता. प्रोजेक्ट वर्क करायचे 3 असे टूल्स असतात, 3 असे वेज असतात. फर्स्ट वन असतो रिसर्च, ज्याबद्दल आपण ऑलरेडी डिस्कस केला आहे. रिसर्च करून एखादा न्यूली टॉपिकवरती त्यावरती स्टडी करणं किंवा तुम्ही त्याला सबमिट करू शकता. सेकंड वन असतं रिव्ह्यू. रिव्ह्यूमध्ये काय असतं की असे जे काही रिव्ह्यू आर्टिकल्स आहे त्या आर्टिकलला रेट करायचं आहे आणि त्या आर्टिकलवरती तुमचा काय मत आहे, तुमचं काय रिव्ह्यू आहे ते तुम्हाला तुमच्या वर्कमध्ये लिहायचं आहे. ते तुम्ही सबमिट करू शकता. ठीक आहे, हा झाला रिव्ह्यू. थर्ड वन असतं सर्वे. सर्वेमध्ये काय करायचं आहे की जर तुम्हाला हे दोन्ही ऑप्शन नाही करायचे आहेत तर सर्वेमध्ये तुम्ही काय करू शकता, तर तुम्ही एखादी हॉस्पिटल व्हिजिट करू शकता, इंडस्ट्री व्हिजिट करू शकता किंवा तुम्ही ज्या ठिकाणी राहतात, ज्या एरियामध्ये राहतात, ज्या सिटीमध्ये राहतात तिथे तुम्ही डोर टू डोर जाऊन सर्वे करू शकता. एक जवळ 10 ते 12 क्वेश्चन काढायचे आणि प्रत्येक घरी जाऊन किंवा प्रत्येक हॉस्पिटलमध्ये जाऊन किंवा प्रत्येक पेशंटला जाऊन जर तुम्ही हॉस्पिटलमध्ये करत असणार तर ते जे काही तुमचे 10 ते 12 क्वेश्चन आहे ते क्वेश्चन विचारायचे. त्यावरती जे काही आन्सर येईल ते तुम्हाला तुमच्या जो काही वर्क आहे त्या वर्कमध्ये एक प्रॉपर वेनी अरेंज करून तुम्ही त्याला सबमिट करू शकता. सो हे सर्वे हा सुद्धा एक ऑप्शन असतो. सो दिस इज हाऊ तुम्ही तुमचा जो काही प्रोजेक्ट वर्कचा टॉपिक आहे तो सिलेक्ट करू शकता. सो भेटूया अशाच एका इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत. व्हिडिओ आवडला असणार तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.